नमस्कार, राम राम. नेचर केअर प्रस्तुत माझे सेलिब्रिटी या कार्यक्रमामध्ये मी संदीप पाठक तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आत्ता मी कुठं उभा आहे माहिती का? जव्हार भागामध्ये उभा आहे आणि या जव्हार भागामध्ये खूप प्रसिद्ध रानकवी आहेत. त्यांची माझी भेट झाली. म्हणलं तुम्ही माझे सेलिब्रिटी आहेत, तर आजचे सेलिब्रिटी आहेत प्रसिद्ध रानकवी रवी बुधरजी. या. नमस्कार सर. मी म्हणलं तुम्ही रानकवी आहात तर घरात किंवा इंडोर शूट करण्यापेक्षा अशी मजा येईल ना? हो नक्कीच. काय वाटतं तुम्हाला? वा. आणि इकडे ही चालू आहे भात. नागलीची लावणी चालू आहे. अच्छा, नागलीची आहे? नागलीची लावणी आहे. बरं 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 बरं. वा, वा, वा. नागलीची लावणी आहे. आताच नाही पण सध्या सीझन ह्याचा सुद्धा आहे ना भात. भात आधी लावणी पेरणी. होते. भात लावणी आधी होते, नंतर मग नागली लावणी होते. अच्छा. हा. पण ते पेरणीला काय म्हणता तुम्ही? पेरणी आधीच होऊन जाते. नाही, आदिवासी शब्द तो आवनी आवनी आवनी. हा, याला आता आवनी म्हणतो आम्ही. आवनी. हा. हा, लावणीला भात लावणी. भात लावणीला आवनी. आवनी म्हणतो. आवनी. आवनीचा काळ आहे सध्या. आवनीचा काळ आहे. पाऊस. हो. वा वा वा. आणि आदिवासीच्या अनेक पिकांपैकी हे जे नाचणीचं पीक आहे याला खूप अनन्यसाधारण महत्व आहे. कारण का ही नुसती नाचणी नाही तर ही आमची कंसरी आहे. हा. याला आम्ही देवता म्हणतो. वा वा वा. हा. मग आता रवीजी, हा. आपण रानात आहोत. होय. रानकवी माझ्या सोबत आहेत. आयाबा माझं कष्टाचं धनी, कवितेचं नाव. कवितेचं नाव आहे. आयबा माझं कष्टाचं धनी. म्हणजे आई बाप. हे कष्ट त्यांच्या वाट्याला नुसते कष्टच कष्ट आहेत. हा. आणि म्हणून ती आशयाची कविता आहे की दिसूनचे जाणं मला तर सगळी दारोठा करून भुय भुजली धान्या पिकवायलं बय पिरती हाती घेन पंज आखोर पंजाटा आयाबा माझं आठवून कणसरीलं मिरिग नक्की तर टिवटिव कर मिरिग नक्की तर टिवटिव कर भुय सुकी ढेपूल वली ती होय राब उगवायलं कोंबडा आरव आया माझी उठ कोंबडा आरव आया माझी उठ उठलेवर बाची नांगराशी गाठ भुय चिरणीलं. ही चिरण झालेली आधी. ही चिरण म्हणजे आवणीसाठीची पूर्वतयारी. भुय चिरणीलं. उंदीर घोडेवर नकीत्र आली शेता पाण्यानी आखी भरली. पाऊस पडतो जाम. उंदीर घोडेवर नकीत्र आली शेता पाण्यानी आखी भरवली आवनी करायलं लहा लहा आखी रोपा वाढली खणून वरी लावली नागली खणून वरी लावली नागली आखी घेणं लोक आणलं. ही आखी लोक घेदेल आहेत. हो का? तर अशा पद्धतीने ही माणसं घेऊन आणि ही शेत या ठिकाणी आमचे जनाठे नावाचे काका आहे त्यांचं ते शेत आहे आणि त्याच्यामध्ये ही सगळी माणसं घेऊन आवणीचं काम सुरू आहे. आणि अशा पद्धतीने पुढे मग हीच त्याला आवणी झाल्यानंतर मग निधनी होणार आणि निधनी झाल्यानंतर मग ती पिकं पिकणार. त्या पिकामध्ये मग तुरी उडदा पिका पिकली अरे तुरी उडदा पिका पिकली जोर धरून हुरडेत जोंधळी आम्हाला जगवायलं से पाटली पाखरा गुरा चोरांलं अरे पोसली सेता जसा पोशेल दिसरा तरील पाण्याची पाली कभी नाही झाली. पिकं पिकतात, खूप छान पीक येतं, पण अचानक जेव्हा अवकाळी पाऊस पडतो आणि त्यावेळेस मग परिस्थिती जी उद्भवते त्या परिस्थितीने पण हा माणूस हवालदिल होत असतो. आणि म्हणून की अशा पद्धतीने हे पीक त्या पिकाचं नुकसान होत असतं. तुरी उडदा पिका पिकली जोर धरून हुरडेत जोंधळी आम्हाला जगवायलं से पाटली पाखरा गुरा चोरालं पोसली सेता जसा पोशेल दिसरा तरील पाण्याची पाली कमी नाही झाली पडून जोरात पिका नासली रडवला सगळेल कष्टाया बाच पाण्यात गेलं
कष्टायाबाच पाण्यात गेलं, बोचक्या बांधून मग गेली धंदेल, पैसा कमवायला धंदेल जाणं काम बहु केला. म्हणजे काम भरपूर केलं हा. तर कष्ट कामाधंद्याला पैसे कमवण्यासाठी जात हा, हा, असतात, हा. हे इकडे नुकसान झालं. धंदेल जाणं काम बहु केला, पगार करायचा दिस उजडला, आणि ठगवला हिसाबात, म्हणजे फसवलं. शेठने पण ठगवला हिसाबात. आणि मग मुलगा काय म्हणतो, अरे कष्टी नको बा कसेचाही भेव. इकडे आसमानी संकटाने फसवले, निसर्गाने फसवले, पावसाने नुकसान झाले, आणि तिकडे शेठ सावकाराने फसवले. आणि म्हणून मुलगा म्हणतो, अरे कष्टी नको बा कसेचाही भेव, आता आया मालसाला शिकव, आपलं दिस हे बदलायल, आपलं दिस हे बदलायल, आपलं दिस हे बदलायल. म्हणजे शिक्षणाने दिवस आपण बदलू शकतो. आई बाप हवालदिल झाले, सगळं नुकसान झालंय, पण मुलाच्या मनात एक आशावाद आहे की आपण शिक्षण घेऊ आणि ह्या परिस्थितीवर मात करू. काय काय आयाबा माझा आयाबा. कष्टाचे धनी. आयाबा माझं कष्ट, म्हणजे तुमच्या आई वडिलांनी सुद्धा असे कष्ट केले? हो आहे. आता आमचे आई वडील दोघेही गेलेत, पण मी लहानपणी मी स्वतः काम केलेलं आहे याच्यामध्ये भरपूर. हो का? हा, भरपूर. मी हे मूठ टाकणं हे सगळं काम मी केलेलं आहे लहानपणी, त्याच्यामुळे. आणि कविता लहानपणापासून का नंतर? नाही, कॉलेजला कॉलेजला असताना डीएड ला मला सुचली कविता. आधी प्रेम कविता सुचली का निसर्ग कविता? आधी मी पहिली कविता मित्रावर केली, आणि नंतर मग प्रेम कविता ही माझ्या भरपूर झाल्यात. त्याशिवाय कवी पूर्णच होऊ शकत नाही. अरे सोडा दारू ताडी, सांगा ना. विनवी ते राया मी गडोगडी, आता तरी सोडा दारू ताडी. दारूच्या पाय तुमचं घरदार गेलं, दारूच्या पाय तुमचं घरदार गेलं तर जाऊ दे माझं गेलं, गेलं तर जाऊ दे माझं गेलं. तुझा बापा काय ग मला पैसे देतो, माझे माझे खेळती दारू पितो. तुझा बापा काय ग मला पैसे देतो, माझे जे पैशाची दारू पितो. विनवी ते राया मी गडोगडी, आता तरी सोडा दारू तडी. विनवी ते राया मी गडोगडी, आता तरी सोडा दारू तडी. दारूच्या पाय तुमची नोकरी गेली, दारूच्या तुमची नोकरी गेली. गेली तर जाऊ दे माझी गेली, गेली तर जाऊ दे माझी गेली. तुझा बाप काय ग मला पैसे देतो, माझे माझे पैशाची दारू पितो. तुझा बाप काय ग मला पैसे देतो, माझे पैशाची दारू पितो. मंडळी, रविदादा माझ्यासोबत आहेत, रानकवी आहेत, तर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरतोय आणि कविता म्हणतोय. म्हणजे तुम्ही कविता ऐकवताय मला. आता ते म्हणले की सर छान शेत आहे आणि शेतामध्ये, मी म्हणलं ही छोटी खोपटं किंवा झोपडी आहे, तर ते म्हणले नाही, आमच्या आदिवासी भागामध्ये ह्याला वेगळा शब्द आहे. काय म्हणतात? पडाळ म्हणतात. पडाळ किंवा भोंगी पण म्हणतात याला. भोंगी, पडाळ म्हणतात किंवा भोंगी म्हणतात. भात लावणी जेव्हा असते किंवा नागलीची लावणी जेव्हा असते, तेव्हा लावणी चालू असताना इथे विश्रांतीसाठी, अजून काय जेवण्यासाठी काही लहान बालकं असली, त्यांना झोडी हिंदी बांधून तिथं खेळवलं जातं, झोपवलं जातं, अशासाठी पण वापरली जाते. वा वा वा. आणि रविदादांचीच कविता आहे, कवितेचं नाव आहे पडाळ. तर त्या तुमच्या पडाळीच्या काय आठवणी, म्हणजे तुम्ही लहान असताना असं होतं? हो, नक्कीच. माझी आई, माझे वडील, आमचं शेत पण 2 डोंगरीच्या मध्ये असं दरी आहे. त्या दरीच्या टेकडीला अंगालगत ते शेत, तिथे आमची पडाळ असायची. आणि मग मी लहान होतो, माझी आजी
भाकरी बांधून आणि मग मी घेऊन जायचो आई वडिलांना. ती आई वडिलांना भाकरी दिली का मी पडाळीतच थांबायचो. मग अशा वेळेस त्या लहानपणाच्या आठवणी आहेत. आठवणी. आणि ती त्याची कविता केली आहे तुम्ही. त्याची मला आता थोडी एक जाणीव झाली की अरे किती हे आपलं अस्तित्वाचं एक प्रतीक आहे हो. पडाळ, की जे आमच्या शेतीशी आमच्या मातीशी नातं सांगणारी ही एक छोटीशी एक प्रतिकृती जरी असली पण एक सुंदर आमचं ते स्वप्न होतं. मग आमच्या माझे सेलिब्रिटीच्या प्रेक्षकांना पडाळ ऐकवा. नक्कीच. धन्यवाद धन्यवाद संदीपजी. या ठिकाणी एक वारली बोली भाषेतली कविता आहे, शीर्षक आहे पडाळ. वारली बोली भाषा. काही समजलं नाही तर मी विचारतो. जरूर जरूर. पडाळ. डोंगरीचे अंगाल सेता बाजूल हामची पडाळ, डोंगरीचे अंगाल सेता बाजूल हामची पडाळ, डांब चिंबी चार मेढी गवता पानाची, डांब चिंबी चार मेढी गवता पानाची, कारवीचे कुडाची टोकर ताटीची हामची पडाळ, डोंगरीचे अंगाल सेता बाजूल हामची पडाळ, बिह नाही वाघा नडगील वारे पानेल, बिह नाही वाघा नडगील वारे पानेल, बिह नाही वाघा नडगील म्हणजे भीत नाही, घाबरत नाही. वाघ. हा, बिहा म्हणजे भीत कोणाला नाही तर वाघाला नाही. नडगीला म्हणजे अस्वलाला पण घाबरत नाही. नडगीला म्हणजे अस्वल. हा, नडग म्हणजे अस्वल. नडग म्हणजे अस्वल. हा, भीत ना. परत एकदा. बिह नाही वाघा नडगील वारे पानेल, घेन जनावर आणलं इचू खांदेवर हामची पडाळ, घेन जनावर म्हणजे आमच्या पडाळीवर साप असतात, खांद्यावर असतात, इंचू असतात, म्हणून घेन जनावर आणलं इचू खांदेवर हामची पडाळ, डोंगरीचे अंगाल सेता बाजूल हामची पडाळ, रवा पुरेची चव कधी नाय घिदेल, रवा पुरेची चव कधी नाय घिदेल. रवा पुरीची. रवा म्हणजे शिरा आणि पुऱ्या म्हणजे पुरी. शिरा पुरी कधी आमच्या भड्डाळीत नाही. आमच्या भड्डाळीत साधं गरिबी असल्यामुळे भाकरी, तांदळाची भाकरी, नागलीची भाकरी. रवा पुरेची चव कधी नाय घिदेल, कांदा भाकर घास दिसूनचे नांग हामची पडाळ, कांदा भाकर घास दिसूनचे नांग हामची पडाळ, डोंगरीचे अंगाल सेता बाजूल हामची पडाळ, दिसाचे आखी सेतात पोसेंचा गाज, दिसाचे आखी सेतात पोसेंचा गाज. पोशेंचा म्हणजे पोशे म्हणजे मुलं, पोशे म्हणजे लहान लहान मुलं. आणि गाज म्हणजे आवाज, गोंगाट. तिसाचे आखी सेतात पोसेंचा गाज, राचे आयाच्या गोठी गप ऐकती हामची पडाळ, राचे आयाच्या गोठी गप ऐकती हामची पडाळ, डोंगरीचे अंगाल सेता बाजूल हामची पडाळ. रात्रीची वेळ पडाळी झालेली आहे. बती विझ वारेनी अंधेर बुडूक, म्हणजे कधी कधी उशीर झाला तर आम्ही पडाळीत पण थांबतो. रात्रीची वेळी. बती विझ वारेनी अंधेर बुडूक, अथ उजेड पडाय सपन नांग हामची पडाळ, अथ उजेड पडाय सपन नांग हामची पडाळ, डोंगरीचे अंगाल सेता बाजूल हामची पडाळ. सपन नांग म्हणजे आमची पडाळ स्वप्न बघते. पडाळ ही स्वप्न बघते. अथ उजेड पडाय म्हणजे इथे अंधार आहे.
इथे अंधार आहे. आणि अंधार म्हणजे काय, इथे थोडक्यात गरिबी आहे. तर कुठेतरी एक आमचं सुखा समाधानाने दिवस यावेत असं स्वप्न बघणारी ही पडाळ आहे. आणि म्हणून अथ उजेड पडाय सपन नांग आमची पडाळ, अथ उजेड पडाय सपन नांग आमची पडाळ, डोंगरीचे अंगाल सेता बाजूल आमची पडाळ, आमची पडाळ, आमची पडाळ. म्हणजे ज्ञानाचा अर्थ अज्ञान आहे, ज्ञानाचा प्रकाश पडला पाहिजे. अंधार म्हणजे इथं अज्ञान, पडाळीमध्ये जरी अंधार असला तरी पण इथे अज्ञानाचा अंधार आहे. तो ज्ञानाचा प्रकाश पडला पाहिजे असं त्याचं स्वप्न बघते ती माणसं. आणि इथे गरिबी आहे, तर इथे आमचा माणूस सर्वसामान्य त्या स्तरावर आला पाहिजे. त्याची श्रीमंती नको, पण तो खाऊन पिऊन सुखी झाला पाहिजे असं स्वप्न बघणार ती पडाळ आहे. प्रतिकात्मा ती माणसं आहेत. पावसाचा अनुभव घेत असतानाची सहज सुचलेली एक छोटीशी कविता आहे. पाऊस पाणी. चला. पाऊस पाणी. पाऊस पाणी मेघामधुनी धरेवर सरसर येई, पाऊस पाणी मेघामधुनी धरेवर सरसर येई, निर्झर नाले नद्या तुडुंब धुंद सारी अवनी होई, धुंद सारी अवनी होई. पाऊस पाणी दारोदारी ओथंबुनी वळचणी, पाऊस पाणी दारोदारी ओथंबुनी वळचणी, नाव सोडिती खेळकर बाळे हर्षित होऊनी मनोमनी, हर्षित होऊनी मनोमनी. पाऊस पाणी रानो राणी वाऱ्याची मंजुळ गाणी, पाऊस पाणी रानो राणी वाऱ्याची मंजुळ गाणी, साज हिरवा देहावरती शोभे थाटुनी ही धरणी. वा, परत एकदा. साज हिरवा देहावरती शोभे थाटुनी ही धरणी. वा. पाऊस पाणी डौलाने ही तरू पिके डोलती, पाऊस पाणी डौलाने ही तरू पिके डोलती, गुरे वासरे अशी पाखरे भिजूनी चिंबती, गुरे वासरे अशी पाखरे भिजूनी चिंबती. पाऊस पाणी मधूनच न्यारे दाट धुके पसरे, पाऊस पाणी मधूनच न्यारे दाट धुके पसरे, लुप्त होऊनी गर्द हिरवळ रूप श्वेत गोजिरे, रूप श्वेत गोजिरे. पाऊस पाणी हर्षोल्हासित, पाऊस पाणी हर्षोल्हासित सकळ जीव भूवरी, स्नेहगंध उधळीत व्हावे साऱ्यांनी त्या परी. स्नेहगंध उधळीत व्हावे साऱ्यांनी त्या परी, साऱ्यांनी त्या परी. छत्रपती शिवाजी महाराज साधारणतः 1666च्या दरम्यान, की ज्यावेळेस सुरतेवर त्यांना छापा टाकायचा होता, त्याच्यानंतरच्या जाताना येतानाचा त्यांना जे काही प्रांत लागले, त्या प्रांतापैकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच हे एक प्रकारे संस्थान म्हणजे राजे मुकणी संस्थान. आणि त्यांना चाहूल होतीच की इथे मुकणी संस्थान म्हणून आहे राजांचं. तर त्या येताना त्यांना सर्वात आधी तो भोपतगड लागायचा. तिथे पण ते भोपतगडाला पण थांबलेले आहेत शिवाजी महाराज. आणि नंतर मात्र येताना पुन्हा उंच जो ठिकाण असतो, कधी पण जे काही राजे असायचे ते उंच ठिकाणी थांबायचे, कारण कोणी शत्रू आला तर लगेच दिसेलच. म्हणून जव्हार मधलं सर्वात उंच ठिकाण शिरपामाळ, त्या ठिकाणी ते थांबलेत. आणि त्यावेळेस राजे जे काही चौथे जयसिंग असतील, कोण राजे होते, त्यांनी जाऊन त्यांना त्यांच्या सिरपचामध्ये एक मानाचा तोरा खोवला आणि त्यांचा एक मोठं भव्य असं स्वागत केलेलं आहे. तर ती एक आठवण, ती 31 शिरपामाळ त्या ठिकाणी 31 डिसेंबर 1664च्या वेळी ही घटना आहे. आपले राजे येऊन गेलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. माझ्या जवार मातीत रत्न जन्मली कसदार, राजे यशवंत कीर्ती 7 समुद्राच्या पार, राजे यशवंत कीर्ती 7 समुद्राच्या पार. माझ्या जवार मातीला शिवबांचे
पाद स्पर्श शिव जयंतीच्या दिनी शिरपाळी दाटे हर्ष शिव जयंतीच्या दिनी शिरपाळी दाटे हर्ष माझ्या चव्हार मातीत नयन रम्य राजवाडा वा. शतकांच्या जपुनी स्मृती जाऊया त्या भूपत गडा शतकांच्या जपुनी स्मृती जाऊया त्या भूपत गडा माझ्या जव्हारची माती सासूरवाडी सावरकरांची अविश्रांत तळमळ जिद्दमणी स्वातंत्र्याची वा वा वा. अविश्रांत तळमळ जिद्दमणी स्वातंत्र्याची माझ्या जव्हार मातीत रेवजी भाईचे ही बंड माझ्या जव्हार मातीत रेवजी भाईचे ही बंड चले जाव आंदोलनी एरवड्यात ते बंद चले जाव आंदोलनी एरवड्यात ते बंद माझ्या जव्हारची माती सृष्टी लावण्याची खाण हे बघा. माझ्या जव्हारची माती सृष्टी लावण्याची खाण काळ मांडवी दाबोसा धबधब्यांची नावान काळ मांडवी दाबोसा धबधब्यांची नावान माझ्या जव्हार मातीत कष्टवंतांचं गोंधन वा. माझ्या जव्हार मातीत कष्टवंतांचं गोंधन घाम शिंपणान पिकत भात नाचणीच सोन वा वा वा. घाम शिंपणान पिकत भात नाचणीच सोन माझ्या जव्हार मातीचा माझ्या जव्हार मातीचा झेंडा उंच नभा नेऊ माझ्या जव्हार मातीचा झेंडा उंच नभा नेऊ नंदादीप एकतेचा तेवत नित्य मनी ठेवू वा वा वा. नंदादीप एकतेचा तेवत नित्य मनी ठेवू वा वा वा. तेवत नित्य मनी ठेवू शेवटचं आत्ताच्या काळामध्ये इतकं महत्वाचं आहे हो की एकात्मतेचा एकतेचा नंदादीप नित्य तेवत ठेवू. मनात ठेवूया हो. हे हे अस्सल सोनं आहे.